नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा असलेला घटक पाहणार आहोत. तो म्हणजे संख्यारेषा. यालाच इंग्रजीमध्ये नंबर लाईन म्हणतात. तर हे संख्यारेषा म्हणजे काय हे तर तुम्ही 3री-4थीला शिकलेले असाल. तरी आपण यामध्ये संख्यारेषा म्हणजे काय हे सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पाहूया संख्यारेषा म्हणजे काय. तर एका सरळ रेषेवर संख्यांची जी मांडणी केलेली असते त्याला संख्यारेषा म्हणतात. आता ती मांडणी कशा प्रकारे केलेली असते तर चला आपण बघूया. ही एक अशी रेषा असते, यामध्ये असे समान अंतरावरती अंक दिलेले असतात. तर इथं पाहू आपण एक मिडलला 0 घेऊन टाकू. तर आता शून्यापासून 0 हा त्याचा मध्यबिंदू असणार आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला असणार आहेत सकारात्मक संख्या. म्हणजे 0 नंतर काय येतं 1 2 3 4 5 6 असं एक्सेट्रा पुढचं येणार. आणि डावीकडे कुठलं 0च्या डावीकडे कुठल्या संख्या येणार आहेत नकारात्मक संख्या, निगेटिव्ह संख्या. तर 0च्या आधी कुठली संख्या येते -1 अशा संख्या येणार आहेत. हे जे खाली दिसतंय तुम्हाला मी ड्रॉ केलेलं तर ते आहे संख्यारेषा म्हणजे नंबर लाईन. याच्यात 0 काय याचा मध्यबिंदू आणि 0च्या ह्या उजवीकडच्या संख्या काय आहेत ह्या पॉझिटिव्ह दिसतात तुम्हाला सकारात्मक संख्या आणि डावीकडच्या काय आहेत निगेटिव्ह -1 -2 -3 -4 एक्सेट्रा. तर आता पाहूया आपण. तर मला वाटतं हे संख्यारेषा म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण परत एकदा संख्यारेषा ड्रॉ करू. ही एक आहे संख्यारेषा. याच्यात मध्यभागी काय घ्यायचं आहे आपल्याला 0 आणि 0च्या उजव्या बाजूला काय असणार आहेत सकारात्मक संख्या 1 2 3 एक्सेट्रा. आणि इकडे काय असणार आहेत निगेटिव्ह संख्या -1 -2 -3 अशा. उजव्या बाजूला प्लसवाले सकारात्मक संख्या, डाव्या बाजूला नकारात्मक संख्या. आणि ह्या संख्यांचं हे जे मधलं अंतर असतं हे 0 आणि 1 मधलं अंतर, 0 आणि -1 मधलं अंतर तर हे समान असणार आहे. -1 आणि -2 मधलं अंतर हे समान असणार आहे. आणि हे सगळं शून्य संख्यारेषा ही सुरू होते 0पासून. मग ही इकडं इन्फिनिटीपर्यंत जाते आणि उजव्या बाजूला ती इन्फिनिटीपर्यंत जाते आणि डाव्या बाजूला पण ती कुठपर्यंत असतं इन्फिनिटीपर्यंत. तर ही झाली संख्यारेषा. तर आपण पुढचं पाहूया. तर हे तेच आहे जे आपण आधी बघितलं होतं. 0पासून उजवीकडे कुठल्या संख्या असतात सकारात्मक आणि डावीकडे असतात नकारात्मक संख्या. तर आता ह्या संख्यांची बेरीज कशी केली जाते. मग समजा आपल्याकडे संख्या आहे 1 3. समजा आपल्याकडे एक संख्या आहे कुठली आहे 3 + 5 3 + 5. तर याचं उत्तर काय येणार आहे याची बेरीज केली तर काय येते 8 येणार आहे 8. तर ही झाली ॲडिशन. हे आपण संख्यारेषेवर करू शकतो. आता वजाबाकी. तर वजाबाकी म्हणजे डावीकडे हालचाल. म्हणजे आता आपण ही संख्यारेषा बघू. ही आपण अशी
अशी संख्या रेषा काढली होती. त्याच्यात इथं काय होतं, 0 होता. इकडं सगळे काय होते, -1 -2, इथं होता -3, इकडं होता +1 +2 एक्सेट्रा. तर जेव्हा आपण बेरीज केली, समजा आता 1 + 2 आपल्याकडं होतं बेरीज करायला, 1 + 2 या दोघांची आपल्याला बेरीज करायची होती. तर काय आलं तर उत्तर, याचं उत्तर येतं 3. म्हणजे काय झालं, आपली हालचाल कुठं झाली, इकडं उजव्या बाजूला झाली, इकडं झाली. आणि जर वजाबाकी करायची असेल तर आपली हालचाल कुठं होणार आहे, तर डाव्या बाजूला होणार आहे. म्हणजे समजा आपण एक उदाहरण घेऊ, 5 - 2. तर 5तून 2 वजा केलं तर काय, तर उत्तर 3 येतं. म्हणजे काय झाली, आपली हालचाल इकडं डावी बाजूला झालेली आहे. तर ही झाली वजाबाकी, याला काय म्हणतात, सबस्ट्रॅक्शन. तर याचे काही इथं उदाहरण दिलेले आहेत. तर आपण ते बघू. तर पहिले उदाहरण काय आहे, 4 - 2 + 4. याचं उत्तर दिलं त्यांनी 2. म्हणजे काय आहे, हे 4 - 2 दिलं आहे. तर याचं उत्तर काय आलं आहे, 4तून 2 गेले तर काय येणार आहे, 2. तर पुढं काय दिलं आहे, दुसरं एक्झाम्पल काय आहे, 3 - 5. आता इथं वजाबाकी करायची, पण काय आहे, मोठी संख्या कोणती याच्यात, 5 आहे. आणि 5ला चिन्ह कोणतं आहे, वजाचं आहे. मग जी मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह आपल्या उत्तराला येत असतं, म्हणून ते वजाचं चिन्ह येणार आहे. आणि मग याची वजाबाकी केली, 5तून 3 गेले तर काय, तो उत्तर 2. म्हणजे याचं आन्सर काय आलं, -2. नंतर काय दिलं आहे, शेवटचा एक्झाम्पल आपल्याला 0 + 6. तर याचं उत्तर काय येणार आहे, 6. तर हे तुम्हाला समजलं असेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय पाहिलं आहे, संख्यारेषा म्हणजे काय, संख्यारेषेवर आधारित बेरीज वजाबाकी, त्याची उदाहरणं पाहिले. हे सगळं आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे, अभ्यासलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला या संख्यारेषा जे आपण शिकली त्याच्यावरून काय समजलं, की एक सोपी पद्धत आहे समजण्यासाठी, गणित समजण्यासाठी. याच्यावरून बेरीज वाकी आपल्याला सहजासहजी समजू शकते. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तर हे स्कॉलरशिप परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर हे संख्यारेषा तुम्हाला समजलीच असेल. तशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.